प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. माणसाचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. परंतु बऱ्याच वेळेला माणूस ह्याच शरीरामध्ये प्रचंड असा थकवा अनुभवत असतो. माणूस कष्टी आणि भाराक्रांत अशा प्रकारचं जीवन जगायला सुरुवात करत असतो. अशा सगळ्या लोकांसाठी आज प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तुमच्या जीवाला विसावा मिळेल. 3 प्रकारचं ओझं माणूस आपल्या जीवनामध्ये वाहत असतो. एक ओझं आहे शारीरिक स्वरूपाचं, दुसरं ओझं आहे मानसिक स्वरूपाचं आणि तिसरं ओझं आहे आध्यात्मिक स्वरूपाचं. ह्या 3ही ओझ्यांवरती माणसाने थोडंसं लक्ष ठेवायचं. ज्या वेळेला योबाच्या जीवनात प्रसंग आला, परमेश्वराने त्याची कसोटी घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी देखील 3 प्रकारचा आजार किंवा 3 प्रकारचं ओझं अनुभवलं. शारीरिक ओझं, कारण संपूर्ण शरीर नखशिखांत गळवांनी भरून गेलेला तो अतिशय विद्रूप दिसत होता. त्याच्या पत्नीने तर त्याला सांगितलं, खापरी घेऊन अंग घासून काढ आणि अंघोळ करून देवाच्या नावाने मोकळा हो. तर मानसिक स्वरूपाचं ओझं कोणतं? तर त्याच्या बायकोने त्याला सोडून दिलंच, परंतु त्याचबरोबर त्याचे 3 मित्र जे आले होते, त्या 3 मित्रांनी देखील त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. तू काहीतरी वाईट केलं असेल म्हणून तुझ्यावरती हे प्रसंग आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आणि मानसिकदृष्ट्या योबाचा छळ त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु 3ऱ्या प्रकारचं ओझं होतं ते आध्यात्मिक स्वरूपाचं होतं. त्याला वाटत होतं की साक्षात परमेश्वराने सुद्धा आपल्याला सोडलेला आहे. परमेश्वर खरोखरच आपला मित्र आहे की शत्रू आहे? कारण हिब्रू भाषेमध्ये इयोब आणि ओएब हे 2 शब्द एकमेकांच्या जवळ येतात. ओएब म्हणजे शत्रू. परमेश्वर आपला शत्रू बनला असेल का, अशी शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. परंतु इयोब ह्या संपूर्ण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू शकला, कारण त्याने 2 महत्त्वाची वाक्य उच्चारली. एक वाक्य होतं, देवाने दिलं, देवाने नेलं, देवाचं नाव धन्य असो. अशा शब्दांमधून त्याच्या मनाची खरी शांती, खरा विसावा प्रकट होतो. आणि दुसरं वाक्य त्याने सांगितलं, देवाकडून फक्त सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नये काय? आणि त्याद्वारे दुःख घेण्याची देखील माणसाने सदैव तयारी ठेवावी, असं तो बोलून गेला. 3 प्रकारची ओझी माणूस वाहत असतो. आपण सहज चिंतन करायचं आहे, कोणत्या प्रकारचं शारीरिक ओझं मी वाहत आहे. कधी अति खाणं किंवा अति पिणं, त्याद्वारे आपण शारीरिकदृष्ट्या विनाकारण आपलं वजन वाढवत राहतो आणि ते ओझं वाहत राहतो. शारीरिकदृष्ट्या खाण्यापिण्यामुळे म्हणा किंवा आळशीपणामुळे म्हणा, शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा, शरीरामध्ये अनंत असे आजार शिरत असतात आणि त्यांचं ओझं माणूस वाहत राहतो. म्हणूनच माणसाने शरीराचं व्यवस्थित ऐकायचं आहे, त्याचं ओझं वाढवायचं नाही, तर त्याला हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी आहार, विहार, विराम आणि विचार ही चौकट माणसाने पाळायची आहे. दुसरं मानसिक स्वरूपाचं ओझं माणूस घेत असतो आपल्या खांद्यावरती. कधी विनाकारण माणूस चिंता करत असतो.
ज्या गोष्टीची माणसाने चिंता केलेली असते त्या गोष्टी कधी कधी घडतच नसतात, तरी विनाकारण विवंचना, चिंता माणूस ह्यांचं ओझं वाहत राहतो. त्यावरती उपाय आहे ध्यान साधनेचा. एका जागी शांत बसायचं, आपल्या श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करायचं, आपलं शरीर आणि मन शांत करायचं. आणि तिसऱ्या प्रकारचं ओझं आहे आध्यात्मिक स्वरूपाचं. त्यामध्ये बऱ्याच वेळेला काही पापांची, अपराधीपणाची टोचणी माणसाला लागलेली असते. कोणीतरी अपमानित केलं म्हणून सूड बुद्धी पेटून निघालेली असते. कोणीतरी आपल्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी केलं म्हणून द्वेष आणि मत्सराग्नी पेटलेला असतो. काही गोष्टींची आसक्ती असल्यामुळे लोभ आणि हव्यास आणि हाव ह्यांचं ओझं देखील माणूस आपल्या जीवनामध्ये घेऊन चालत असतो. शुद्ध मैत्री, शुद्ध प्रेम ह्याऐवजी वासनेमध्ये माणूस बरबटलेला असतो आणि विनाकारण असुरक्षिततेचं ओझं माणूस वाहत असतो. आज आपली ही सगळी ओझी प्रभूच्या पायापाशी आणूया आणि त्याने दिलेला विसावा अनुभवूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.